शेतकरी मित्रांनो, ही संधी चुकू नका. 100% अनुदानावर सोयाबीन बियाणे मिळत आहेत. पण फक्त काही शेतकऱ्यांना याचा फायदा होतो व काहींना माहिती वेळेवर मिळत नाही. जर तुम्हाला अशा शेतीविषयक योजना, सबसिडी, अपडेट्स वेळेवर हवे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 100% अनुदानावर सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज कसा करायचा मोबाईलवरून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण गूगल किंवा क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन महाडीबीटी फार्मर असे सर्च करा. या ठिकाणी आपण टाकून घेत आहे महाडीबीटी फार्मर. महाडीबीटी फार्मर टाकल्यानंतर जी पहिली शासनाची अधिकृत वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करा. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा व अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करा. बघा, या ठिकाणी अर्जदार लॉग इन हे बटन दिसत आहे, ते क्लिक करा. अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 पॉपअप येईल, ते वाचून त्याला ओके करून घ्या. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतो. बघा, स्टेप बाय स्टेप आपण सर्व सांगत आहे. बघा, या ठिकाणी ओके करून घ्या दोन्ही पॉपअपला. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर वैयक्तिक शेतकरी या बटनावर क्लिक करा व तुमच्याजवळ फार्मर आय डी टाकून घ्या. शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी. जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे फार्मर आय डी कशी चेक करायची, तर तो बघून घ्या. या ठिकाणी आपण फार्मर आय डी टाकून घेत आहे. फार्मर आय डी टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, जो तुम्ही फार्मर आय डी सोबत जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल व तो OTP टाकून घ्या. या ठिकाणी आपण OTP टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासा या बटनावर क्लिक करा. साईटवर लोड असल्यामुळे थोडा वेळ लागतोय लॉग इन होण्यासाठी. या ठिकाणी महाडीबीटी पोर्टल लॉग इन झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचे वैयक्तिक तपशीलमध्ये प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर ती कंप्लीट करून घ्या वैयक्तिक माहिती टाकून. या ठिकाणी आपली 100% प्रोफाईल कंप्लीट आहे. त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा. घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये ऑप्शन येईल कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने सुविधा व बियाणे वितरित प्रादेशिक फ्लेक्सी घटक मध्ये बाबी निवडा ह्या ऑप्शनवर क्लिक करा. बियाणे वितरक बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये ओपन झालेला आहे. यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, शहर निवडून घ्या. जर तुमचे गाव 2 गावामध्ये जमीन असेल तर निवडण्याची गरज पडेल. एकाच गावामध्ये जमीन असेल तर ऑटोमॅटिकली येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर हंगाममध्ये खरीप हंगाम निवडून घ्या. घटक मध्ये 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये प्रमाणित बियाणे वितरण हे ऑप्शन निवडून घ्या. त्यामध्ये पीक प्रकारमध्ये गळीत धान्य हे ऑप्शन निवडून घ्या. त्यानंतर पीक या ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे. या ठिकाणी आपण सोयाबीनसाठी अर्ज करायचा आहे. सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे. सोयाबीन बियाणे निवडू शकतो. जर तुम्ही भुईमूग, सूर्यफूल, तीळ, काळळे यासाठी पण अर्ज करू शकतो बियाण्यासाठी. या ठिकाणी आपण सोयाबीन हे पीक निवडून घेतलेलं आहे. या ठिकाणी नंतरच्या ऑप्शनमध्ये प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये या ठिकाणी 8 हेक्टर टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर तुम्हाला 1 एकरासाठी अर्ज करायचा असेल, 1 एकर बियाण्यासाठी अर्ज करायचा असेल तर 0.40 असे टाकून घ्यायचे आहे.
जर 1 हेक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर 1.0 टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 2.5 एकरासाठी. बघा इथं आपण टाकून 1.20 म्हणजे 3 एकर क्षेत्र होतं. जर तुम्हाला 3 एकरासाठी करायचं असेल तर 1.20, जर 1 एकरासाठी करायचं असेल तर 0.40, 2 एकरासाठी करायचं असेल तर 0.80. अशा प्रकारे तुम्हाला जितका क्षेत्रासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तेवढं क्षेत्र टाकून घ्या. मित्रांनो, तुमच्या नावावरती जितके क्षेत्र आहेत त्याच्यावरती अर्ज नाही होऊ शकत. या ठिकाणी आपण 0.40 म्हणजे 1 एकरासाठी टाकून घेतलेलं आहे. त्यासाठी बियाण्याचे प्रमाण किलोमध्ये 1 एकरासाठी 30 किलो बियाणे भेटणार मित्रांनो. 2 एकरासाठी 60 किलो बियाणे भेटणार आहे. या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे 0.80. त्यासाठी बियाणे आलेले आहे 60 किलो. त्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे असेल तर यस करा. मित्रांनो, या ठिकाणी आणखी घटक निवडायचे असेल तर यस करा, नाहीतर नो हे ऑप्शन निवडून घ्या. त्यानंतर पुढे अर्ज सादर करण्यासाठी ऑप्शन येईल. या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. अर्ज सबमिट करायचा. आपण ज्यासाठी अर्ज केले आहे ते पॉपअप दाखवेल, त्याला ओके करून द्या व त्यानंतर पहा या बटनावर क्लिक करा. आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे अर्ज सबमिट करण्यासाठी पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे ते घटक दाखवेल इथं. त्यानंतर मित्रांनो, खाली टिक मार्क करून घ्या. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती सूचना लागू राहतील त्याला टिक मार्क करून अर्ज सादर करा. बघा या ठिकाणी शेतकऱ्यांनो, जर तुम्ही यापूर्वी या वर्षासाठी इतर घटकासाठी अर्ज केले असेल तर तुमचा अर्ज डायरेक्ट इथं अर्ज सादर करा म्हणून अर्ज सबमिट होऊन जाईल. तुम्ही जर ह्या वर्षी अर्ज केलेला नसेल इतर घटकासाठी तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागेल. बघा या ठिकाणी आपण पेमेंटचं पेज दाखवत आहे तुम्हाला. ज्या ठिकाणी अर्ज सादर करा हे बटन येतो तिथं पे ॲप्लिकेशन फीस येईल. जर तुम्ही यावर्षी अर्ज केलेला नसेल त्या ठिकाणी पे ॲप्लिकेशन फीसवर क्लिक करून घ्या. या ठिकाणी मेक पेमेंट दाखवेल. मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड, सर्वात सोपी मित्रांनो पेमेंटची पद्धत म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ह्या बटनावर क्लिक करा. आपल्याला फोनपेने पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल इथं. त्यामध्ये पेमेंटची प्रिंट दाखवेल. प्रोसीड टू पेमेंट ह्या बटनावर क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक केल्यानंतर UPI फोनपे ऑप्शन दाखवेल. तिथं UPI QR कोड हे ऑप्शन दाखवेल, त्याच्यावर क्लिक करा व शो QR कोड ह्या बटनावर क्लिक करा. शो QR कोडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे जर दुसरा मोबाईल असेल तर त्याने स्कॅन करून घ्या, नाही तर या QR कोडचा स्क्रीनशॉट काढून स्कॅन करून पेमेंट करून घेतली. 23 रुपये 60 पैसे आपण या ठिकाणी पेमेंट करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंटची प्रिंट दाखवत आहे. या ठिकाणी पेमेंट व ॲप्लिकेशनची प्रिंट दाखवत आहे व इथं आपण प्रिंट डाउनलोड करू शकतो. खाली प्रिंट ह्या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्या मोबाईलमध्ये प्रिंट डाउनलोड होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो सोयाबीन बियाण्यासाठी आपण अर्ज करू शकतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रोसेस कशी करायची हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.